सो हॅलो गाईज आणि स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुमच्या सगळ्यांचा दिवस खूप छान जात असेल. तर आत्ता आमची एक ट्रिप कंप्लीट झाली आहे आणि आम्ही निघालो आहे दुसऱ्या ट्रिपसाठी. आणि या ट्रिपमध्ये आपल्यासोबत आहे फर्स्ट नंबर आशिक, हाय बोला. हॅलो. ते दुसरा आहे चिवेक. हॅलो गाईज. तर विवेक, कसं वाटलं तुझी फर्स्ट ट्रिप? कशी होती? सुपर ट्रिप होती, एकदम प्रतिम बहारदार. तर गाईज आत्ता आम्ही 5 जण निघालोय. 5 नाही निघालोय, आम्ही 3च निघालोय, दोघं फॉलो करतो. अरे बाय, 5 जण टोटल, बाकीचे दोघं दुसऱ्या गाडीत आहेत. गरिबी काय असती. 5 जण 2 गाड्यांमध्ये, 5 जण गाड्यांमध्ये पाय होते ते. सरक जयेंद्र सरक. गुडघा पडला का मेंदू खराब काजूचं काय रेट आहे? तर रसिक, मी तुला काय बोललो इथे पाऊस असणार आहे. तुला काय ऊन पाहिजे का? फिरणार कसं आहे तू बाहेर? बाहेर फिरायला आलो मी. मग काय करायला आला? पाऊस एन्जॉय करायला आलोय. पावसात रूम मध्ये बसायचं तुला फक्त. हो. छान ना. विवेक, काहीतरी बोल आहे ना. बघ ना भाई, काय विषय आहे भाई. काहीतरी बोल. रेड अलर्ट आहे तरी बहारदार भाई, बहारदार चालू आहे पाऊस मागासपासून. चालू आहे. अर्धा तास झालाय. समजते का आपण? काय करायला आपण आहेत ना सगळे. अयो नादच. तर गाईज, आत्ता वाजले संध्याकाळचे 4:15 आणि आम्ही थांबलो जेवण करायला. आम्ही ॲक्च्युली स्टेवर जाऊन करणार होतो, बट पावसामुळे खूप लेट झालं. तर आत्ता आम्ही थांबलो मराठा हॉटेल मराठा. बघू जेवण मिळतंय की नाही, कारण की 4 वाजले, टाईम निघून गेला जेवायचा. तर जयेंद्र, तू कुठली थाळी मागवली कोकणातून? व्हेज थाळी. हां, गुड. तुझ्याकडून नको मला री. नको. बोल. कसं वाटली? आय डोंट नो अबाउट युअर्स. व्हेज थाळी खूप सुंदर, टेस्टी आहे, स्पायसी, झणझणीत. मी मागवली प्रॉन्स थाळी, ज्यातले 5 गायब झालेत. बट ओव्हरऑल टेस्ट खूप छान आहे. रस्त्याला टेस्ट छान आहे. तशी तुम्ही काय मागवलं? आणि पीस ढाबला माझा आता. तर मी पण ढापणार आहे. बोल. तुला काय सांगितलं? मटन थाळी टेस्ट, रस्सा पैसा आहे झालं. मग ठीक आहे. चिवेक, तुम्ही काय मागवलं? कशी वाटली तुम्हाला थाळी? भाई, तुझ्या गुलाबजामला पोलिओ का झालाय? अर्धा सुरेख. मासा कसं दाखव तुमचा मासा. मास्टर शेफ एक इन्ग्रेडियंट सांगतो तुला. कोबी. मास्टर शेफ रावेत. कोबी खूप छान आहे. कोबी छान आहे. हे मटन जे विवेक केवढा चांगला आहे. सांग ना. काय दिसतं भाई, काय दिसतं? सांग ना विवेक केवढा चांगला आहे. हा माझा खास मित्र, खास एवढा खास आहे ना, तो मला बोललाय की ह्या थाळीची खर्च तो करणार सगळ्यांच्या. आणि नंतर मला बोललाय गाडी धुवून देणार. अरे बापरे, एवढा खास आहे. मला नवीन घेऊन देतो. थोडं टाक, थोडं. अहो दाजी का? थोडं काय हो. दाजी खाओ, दाजी. दाजी खावा थोडं. दाजीचं पोट बघ थोडं आहे, रिकाम आहे. पोट दाखव दाजी. अरे हे बीच आहे बघ, हे बीच आहे ना. चालणार तर नाही आपल्याला पावसामुळे. एवढा डेंजर पाऊस होता. छत्री घेऊन पळत जावं लागेल. लेट्स गो शीतल निवास. हे नाही का शीतल निवास? नाही, रॉयल होम स्टे. तू बोल. काय मला काय बोलायचं? 10,000 मध्ये एकच भेटणार ना भाई. 1,000 मध्ये. हा मग तुला काय पाहिजे अजून? हा बाई, पुण्यात 499 रुपयाला मिळते. आणि जा मग. मला होमस्टे आवडलाय, एकदम सुशील आहे.
एकदम रॉ बोल रे, रॉ. मला जसं बोलतो तसं बोल. ब्लॉगला बोलतो म्हणून असं नको बोलू. मला जसं बोलतो नॉर्मली बोलतो तसं बोल. एकदम छपरी आहे. बीच ओपन. तुला काय बोलायचंय का? मी कॅमेरामॅन झालोय आता. मी एवढंच म्हणेन, कसं वाटतंय तुम्हाला अमिरीवरून गरिबीवर यायला? 5 स्टार वरनं मी आलोय 1 स्टार वर. 35,000ची रूम वरून 1,000च्या रूम वर यायला कसं वाटतं तुम्हाला? 200 रुपये पर पर्सन. मला तर खूप छान वाटते बाई की 200 रुपयाच्या रूम मध्ये आलं. बट रूमच्या बाहेरचा व्ह्यू बघा तुम्ही. बाहेरचा नुसतं तुम्हाला झाड दिसणार. कॅमेरामॅन तुम्हाला आता तुम्हाला पाऊस दिसत असेल, बट पावसामुळे जो वातावरण तयार झालेलं आहे खूपच भारी झालेलं आहे वातावरण. तुम्ही बघू शकता. हे बघा हे दादा. हा काढून घ्या दादा. परत गाडी लावून टाकू इकडे. हा तुम्ही काढून घ्या. छान छान कपडे मला मुंबई व्हिडिओ झालो तर काय करणार? काय प्लॅन तुझा? बरं एकदा सांग. बरं एकदा सांग. आता झोपायचं, उद्या 12 वाजता उठायचं आणि सगळं काय बघत जायचं. एवढी रूम आवडली का? एवढं बाई मला मच्छरांनी झोपून दिलं म्हणजे झालं. 4 कसं झोप? 5 झोपतील भाई. तू कुठं जातात? आता काम करू रसिक, झोपूया. ही आयडिया बघ. सरळ उद्या 12 वाजता उठायचं. काय सुद्धा नाही इथं. काहीच नाही, जेवायला पण नाही. नाही मला विचारून सांगतो की नाही भेटणार. आपण राहिलो होतो कुठं? ITC. आपण तर राहतोय कुठं? RHS. स्पॉन्सर बघ ना. एक स्पॉन्सर आयडियाच होता, एक विवेक चव्हाण. फरक बघतोय का? अरे मग मालवणला आलाय तो. पुढच्या याच्यात लग्नाला जातात लोक. बसता बसतात. लग्नाचे मालवणला काय करायचं तुला? पावसाळ्या बिसाळ्या काय बघ ना, बस आपलं लावलंय आपलं माळवण बिळवण कायला काय माहिती. सलमान खान एवढा 1,500 करोडचा मालक. मालक, त्याला तुझं खरं त्याला अक्कल येतं पावसाळ्यात निघालं नाही. आणि तुझं काय नाही. सलमान खान वरून आला वाटतं. तू मस्करी करत होता का? मी तर बंगाली आहे ना. कोण? अरे तरी एकदाच टाकली ती. स्वराज ब्लॉग चालू आहे. दिल बुते पण मी कुठे मुकेश 6-17 म्हणजे 2 तास असंच बडबड. 8ला डॉट झोपतो मी. कोण होते मला? कोण होतं पहिले? रसिक. मला वॉटर स्पोर्ट खेळायचंय, मला पाण्याखाली जायचंय. आपण विचारलेलं, तो नाही म्हणलेला. मग कॅन्सल एवढा केलं. मर बोललो तर आम्ही कॅन्सल केलं. काय करत होता तू? एक लिप टेस्ट. साईड प्रोफाइल. हा चांगला. कोणा घेतलं किती बघ त्याचं. पुशअप मार. अरे मी खाली जातोय पुशअपला. अबे फक्त छाती उचलतोय. फक्त छाती उचलतोय. ते मला ते रोडीत मधल्या तर काही आता थोडा रूमवर चहा वगैरे मागवला होता आणि चहा वगैरे पिऊन आत्ता आम्ही आलो आहे बीचवर. कारण की आता थोड्या वेळात अंधार होईल, त्याच्यामुळे काही दिसणार नाही आहे. अंधार पडायच्या आधी थोडा वेळ म्हणलं बीचवर एन्जॉय करू. पण तसं काही परत घाई येणार आहे घरी जायची. चला तर मग थोडेफार सीनिक ब्युटी एन्जॉय करूया तारकर्ली बीचची. स्प्लेंडर सबने समर सीजन में बीच देखा है? अब आप रेनी सीजन में देखो. तर गाईज
आत्ता थोडं रूमवर रेस्ट केलं सगळ्यांनी, मस्त केली रेस्ट केलं. मी नाही विवेकने तू नाही केलं रे? तू काय केलं मग? मी कसं आहे मोटिवेटेड पर्सन आहे ना. मी पुस्तक वाचलंय आयुष्याबद्दलचं. सेम तिथं तो वाचत होता मोठ्याने, मी ऐकत होतो. खूप नॉलेजेबल आहे. डेडिकेशन आणि मोटिवेशन. अभिनंदन. आता चाललो आम्ही जेवायला. जेवायला चाललोय आता. आपण कुठे चाललोय? बांबू. अतिथी बांबू आता मध्ये जेवायला. बांबू मध्ये जाऊन मस्त फिश तोडू. लागलं का? किती बांबू फिश तोडू नाही, तू तुटला. बैस लवकर बैस. हाड असतात भरपूर. हा तेच म्हणतो. मजा येते त्यात. मला नाही हाड असतात भरपूर. चालतंय करा 2 गावठी वगैरे एक साधी करा. वाला खातात हे. एक वेज थाळी. पापड आहे सुका मसालावाला. कोणता पाहिजे? बांगडा पाहिजे, सुरमई पाहिजे. अरे मसाला पापड पाहिजे. तू पडल्यावर हा एवढा हसू तुला कसं वाटतं? बघू काय झालंय? काळ झाले रे अख्खं. डाग पडला. पर्पल. मी बिल पासून आउट आहे. मी ते गाडी काढत होतो. मूड नाही का म्हणजे? काय म्हणताय? ए इथे परत जाईल. ए मी जाऊन वरती. रेकॉर्ड झालं. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं एका नवीन सकाळमध्ये. आणि आत्ता आम्ही सगळ्यांनी आवरलं आहे. विवेक अजून आवरतो आहे आणि आम्ही निघतो आहे आता पुण्याला. बट ते जायच्या आधी एक क्रेझी लोकेशनला थांबणार आहे जेवायला, मटन. सो गाईज फायनली आता दुपारच्या 12 वाजता आम्ही निघालो आहे पुण्याला. आणि जाता जाता एक खूप बाप रेस्टॉरंटमध्ये आम्ही थांबणार आहे जेवायला. त्यासाठी विवेक पूर्ण जेवला नाही, सकाळपासून काय खाल्लं नाही विवेकने. हो गाईस मी फुल उपाशी आहे. त्याच्या आवाजावरून तुम्हाला समजत असेल. रसिकनी पण सकाळपासून फक्त टाकाटाक खाल्लं एक. आई मला भूक लागलेली. हा आम्हाला पण भूक लागली आहे. तर जाता जाता फक्त एक कॉफी पे. डाएटवर होता ना विवेक? डाएट विवेकचा डाएट. ओ माय गॉड. डाएटवर जिम नाही होता. जमणार. जिम नाही जमणार. काय म्हणतो तुला विवेक? ऐक काय? काहीतरी बोल. जिम नाही जमणार तुला म्हणतो. तुझं कोण कंट्रोल नाही तोंडावर. बघ ठीक आहे, बघू ना, दाखव. हा विवेक यस भाई डाएट आहे बाई. तू दाखवते का त्याला री? त्याला लागतं. तारक मेहता लागते त्याला. अच्छा भाई ठीक आहे. पुढची रील. कसली शपथ घेतो? ठेव तू वाट. हे तर हट. शपथ काय? अरे दुसऱ्या तिसऱ्या येणार नाही. कॅन्सल. आपल्याला जेव्हा लग्न होईल आपण एका शाळेत टाकायचं काय सगळ्यांनी. तर काही आम्ही फायनली 1 वाजता नाश्ता केलाय आणि आता पुढच्या जर्नीला निघालो. हरबाज थोडा आजारी पडलाय. ऑल गुड. थोडंसं त्याला मायग्रेन ट्रिगर झालंय. आणि रसिक इथं जेवढ्या लवकर येईल तेवढ्या लवकर कोल्हापूरला पोहोचवायला ट्राय करतोय त्या क्रेझी रेस्टॉरंटमध्ये जे गाडी मी 80 च्या खाली नेऊ शकत नाही. लाज वाटते मला. कारण ती गाडी 75 ला आहे. 7+7 ला आहे. अरे एवढं पाकू नको, थोडं कमी काय दिसते. कमी
आता आम्ही निघालोय पुढच्या रस्त्याला, आणखी इथे जोरदार पाऊस चालू होतोय. आपल्या साईडला मग इकडे जरा आता खूप असं घोर हाय लेवल डिस्कशन झालं आमचं. 3.5 मिनिटं हायवेच्या साईडला गाडी. आणि 1 वाजता आम्ही 1:30 वाजता आम्ही नाश्ता केलाय. त्याच्यामुळे आता कोणालाच भूक नाही. आता वाजलेत 4, अजून कोणालाच भूक नाही. तर आम्ही विचार करतोय की मंदिरात जायचं सगळे मिळून. आरबाज पण येणार आहे मंदिरात. येस गाईस, तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब, बेल आयकन दाबा. या चॅनलला ग्रोथ करा. तुमचं चॅनल आपलं चॅनल राडा करूया. तर बघू आता तो मंदिरात जाईल, त्यानंतर आम्ही ठरवणार आहे की आम्ही जाणार की नाही ते क्रेझी हॉटेलमध्ये. सो आत्तासाठी गाईज, आणि सुपर चॅट जर करायचं असेल तर नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा. नंबर आम्ही लगेच टाकू. सुपर चॅट जरूर करा. आणि सुपर चॅट लिमिट सुपर चॅट लिमिट काय? सुपर चॅट लिमिट जे तुम्हाला प्रेम असे आम्ही भरपूर ट्रिप करू तुमच्या सुपर चॅटच्या मदतीने. तर प्लीज सपोर्ट करा गाईज. आता 2 गाड्या घेऊन आले, पुढच्या वेळी 4 गाड्या घेऊन 5 लोक 4 गाड्या. आणि जेंडर कनेक्टर. तर हाय गाईज, आता आम्ही आलोय कोल्हापूरच्या, आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात आलोय आता आम्ही. आणि आपल्यासोबत आरबाज सुद्धा येतोय. तुमची प्रतिक्रिया काय तुझ्यावर? हे विवेक, तुम्हाला कसं वाटतं मंदिरात येतात? जाणार आहे तर ऑब्विसली देवीचं दर्शन होणार आहे, तर ब्लेसिंग भेटणार आहे. तर गुड गुड गुड. आत्ता जस्ट आमचं महालक्ष्मीचं दर्शन झालं आणि रसिक खूप खुश आहे. त्याच्या आवडीच्या सिटीमध्ये आलो आम्ही. माझी फेवरेट आमचं प्रेम डायरेक्टर. त्याचं प्रेम या सिटीमध्ये. येस. सगळ्यांनी प्रसाद घेतलाय घरी न्यायला. अरबाज तू पण? अरबाजने प्रसाद घेतलाय. 2 पॅकेट घेतले अरबाज. 2 पॅकेट. तो मला चांगला आहे. आलोय एक खूप छान अशी जागा जेवायला, जे की आहे हॉटेल सोंगाडा. तर आम्ही रील्स बघून, म्हणजे विवेकनी रील्स पाहिल्या जागेबद्दल, त्यामुळे आम्ही ही जागा एक्सप्लोर करायला आलो. तर खूप मोठी लाईन असते. तुम्ही पुण्यातलं जगदम ऐकलं असेल तर सेम त्यासारखं हॉटेल आहे कोल्हापूरमधलं. फुली इथे गर्दी नाही आहे आत्ता चालू झालं म्हणून. तो बघूया. तर काही आम्ही मागवली होती स्पेशल सोंगडा थाळी, मी आणि विवेकनी. आणि अरबाजनी मागवली मटन फ्राय थाळी, तांबडा पांढरा रस्सा, एक लेग पीस. एवढं सगळं संपवायचं आहे एकट्याला. हे आमचं लास्ट चीट मील असणार. हे माझं लास्ट चीट मील असणार आहे फॉर नेक्स्ट 2 months. नंतर चीट मिल सॉरी काय आमचं लास्ट किती दिवसासाठी? अर्ध्या तासासाठी. अर्ध्या तासासाठी. टेस्टी. टॉप रेटिंग आउट ऑफ 5. 4.5. का? मला कमी दिलं. पांढरा रस्सा रेटिंग. पांढरा रस्सा पहिल्यांदा पितो. हा मस्त कोकोनट फ्लेवर. सो गाईज फायनली आपल्या घरी पोहोचलोय. बिल्डिंगच्या खाली थांबलोय. चल भेटू. थँक्यू ड्रॉप करण्यासाठी. थँक्यू. सो गाईज आपण हा व्हिडिओ इथेच थांबूयात. मला माहीत नाही बट तुम्हाला फील झालं असेल की या व्हिडिओमध्ये माझी एनर्जी थोडीशी लो होती, कारण की मी गोवामध्येच माझं पूर्ण बॉडी फटीक झाली होती. बट स्टील मी बोललो की यस, हे सगळं डॉक्युमेंट करायचं आहे मला आणि
तुम्हा सर्वांना हे जर व्हिडिओज आवडले असतील, ही गोवा सिरीज आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझी तुम्हाला एकच विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओजला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि की तुमच्या लाईक्स आणि कमेंट्सनी मला मोटिवेशन मिळतं की अजून असेच व्हिडिओज बनवायचे आणि तुम्हाला माझ्या नजरे थ्रू हे सर्व एक्सपिरियन्स करून द्यायचं. चॅनलवर बनून राहा. असेच अजून ट्रॅव्हल व्लॉग्स येणार आहेत, अजून इंटरेस्टिंग सिरीज येणार आहेत. तर आत्तासाठी एवढंच. भेटतो तुम्हाला लवकरच असाच एक अजून धुवाधार व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.